अकारण करुणावरणालय परब्रह्मचन मूर्ती सच्चिदानंद घन आनंदकंद भगवान परमात्मा श्रीकृष्णचंद्रांच्या अतिदिव्य कथेमध्ये ब्रह्ममान झालेले महात्मा शुकदेवजी महाराज गंगामयाच्या पवित्र तीरावर राजर्षी सत्तम परीक्षितास वर्णन करतात. राजन, भगवान अत्यंत दयाळू आहे. भगवान सगळ्यांचा सांभाळ करतो. त्याला कोणी भजो अथवा न भजो, कित्येक लोक जगामध्ये असे जे देवच नाही असं म्हणणार आहेत, तरी सुद्धा भगवान परमात्मा श्रीहरी या सगळ्यांचा सांभाळ करतो. सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. त्यातही जे भगवान परमात्माचे भक्त आहेत, अनन्य भावानं त्याचं भजन करणार आहेत, त्याची भक्ती करणार आहेत, भगवान त्या भक्तांचं विशेष असं दायित्व आपल्यावर घेतात. राजा रे, भगवंताने प्रल्हादासाठी नृसिंहांचा अवतार ग्रहण केला. प्रल्हादावर भगवान परमात्मा श्री नृसिंहांचं अपार प्रेम आहे. प्रल्हादांचं चरित्र हे साधकांच्यासाठी फार आदर्शभूत असं चरित्र आहे. कितीही जरी प्रतिबंध आला तरी आपली साधना सोडता कामा नये, आपलं साधन सोडता कामा नये, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे प्रल्हादजी आहे. प्रल्हादाला किती प्रतिकूलता होती. जन्मदाता बाप प्रल्हादाच्या मानेवर तलवार ठेवून उभा आहे, खबरदार भगवंताचं नाम घेशील तर. आणि तरी सुद्धा प्रल्हाद भगवंताचं नाम घेणं सोडत नाहीये. अनन्वित छल केला हिरण्यकश्यपूनं. प्रल्हादानं भगवंताचं नाम घेणं चालू ठेवलं. किती जरी संकट आली तरी सुद्धा आपण त्या सगळ्या संकटांना तोंड देऊन भगवंताच्या साधनेमध्ये एकाग्र आणि दृढ राहिलं पाहिजे. हे प्रल्हादांचं चरित्र शिकवतं. आमचे परमश्रद्धे काशीचे गुरुजी नेहमी म्हणत असतात की ज्याला साधना करायची आहे, ज्याला परमात्मा प्राप्ती करायची आहे, त्या साधकानं श्रीमद भागवताच्या सप्तम स्कंदाचा अभ्यास करावा. म्हणजे साधनेमध्ये येणारे सगळे प्रतिबंध कसे झुगारून टाकावेत याचं ज्ञान त्याला प्राप्त होतं. नाम प्रल्हाद उच्चार तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडिये वरी, भक्त सुखे निमाला नाम बरविया बरवंता. भगवान नृसिंहांनी हिरण्यकश्यपूचा वध केला. त्याची आतडी आपल्या गळ्यामध्ये घातली आहे. आणि भगवान नृसिंह सगळीकडे फिरताय. पायाच्या आघातानं सगळे ब्रह्मांड डळमळीत होत आहे. अवनी होत आहे कंपायमान, थरथरती नक्षत्रे पडतात ती जाण. या अवतारामध्ये भगवान
श्रीहरींना अत्यंत क्रोध आलेला होता. 2 अवतार आवेश अवतार आहेत. भगवंताच्या अवताराचे 6 प्रकार सांगितलेत. अंश अवतार, अंशांश अवतार, आवेश अवतार, कलावतार, पूर्णावतार आणि परिपूर्णतम अवतार. हे काही नीट सेट झालं ना. नेहमीचे मग कोण आहेत? नेहमीचे या मनुष्याला इथे खूप आवाज येतो. भगवान नृसिंहांना अत्यंत क्रोध आलेला आहे. आवेश अवतार आहे भगवान नृसिंहांचा अवतार. या अवतारामध्ये क्रोध येण्याचं कारण आहे, या अवतारात भक्ताचा अत्यंत छल झालेला आहे. हे बघा, भगवंताचा असा स्वभाव आहे, त्याचा छळ कोणी केला, त्याची निंदा कोणी केली तर तो सहन करतो, पण भक्ताचा छल त्याला सहन होत नाही. ब्रह्मादिक सगळे देव अत्यंत हवालदिल झाले. प्रभूंना शांत कसं करावं. एकाच्या मनात विचार आला, आपण त्यांच्या गृहमंत्र्यांना बोलू म्हणाले. लक्ष्मी माता त्यांना पाहिलं की ते शांत होतील म्हणून लक्ष्मी मातेला बोलावलं गेले. चला, प्रभू खूप रागावलेत. तिने म्हटलं काही काळजी करू नका, त्यांना आत्ता शांत करते. साहेब बाहेर कितीही रागावणारा आणि किती मोठा कडक शिस्तीचा असला, घरी आल्यानंतर मात्र बदलतं सगळं. लक्ष्मी माता भगवंतांना पाहण्यासाठी आली, सजून धजून आली. वाटेत एक ब्युटी पार्लर लागलं, तिथून आली. आणि लक्ष्मीनं भगवान नरसिंहांचं रूप पाहिलं. लक्ष्मी जवळ यायला तयारच नाही. मला ब्रह्मदेव खुणवतात. हो. तिनं म्हटलं हे आमचे नाहीच आहेत. म्हटले कुठे आणलं तुम्ही मला. भगवान परमात्माचं असं रूप लक्ष्मीनं कधी पाहिलंही नव्हतं आणि कसं असं अशा रूपाची कधी कल्पनाही केली नव्हती. अदृष्टा श्रुतपूर्वतवाद सानोपेया यशंकित. लक्ष्मी जवळ यायला घाबरते. शेवटी ब्रह्मदेवानं प्रल्हादाला विनंती केली, प्रल्हादा आता तूच प्रभूंना शांत करू शकतोस. प्रल्हादानं जाऊन धावत धावत जाऊन भगवान नरसिंहांच्या पायाला मिठी घातली. कुणी कितीही रागावला, किती क्रोधावेशात असला तरी पहिल्यांदा त्याच्या पायाला जर आपण मिठी घातली, प्रल्हादाचं अनुकरण जर केलं, अर्धा राग शांत होतो. बाकी काही सांगत बसू नका, काही समर्थन देत बसू नका. आपण कसं बरोबर आहे, तुम्ही कशी, काही सांगू नका. रागावलेला मनुष्य आहे ना, आधी जाऊन त्याचे पाय पकडायचे. भगवंताला जाणीव झाली, कुणीतरी आपल्या पायाला पकडलंय. स्वपादमूले पतितंतमर्भकं विलोक्य देव कृपया परिप्लुतः उत्थाप्य तच्छीर्ष्ण ददात् कराम्बुजं कालाय वित्रस्त धियां कृता भयं. भगवंताने पाहिलं प्रल्हाद पायावर पडलेला आहे. प्रभूंनी प्रल्हादाला उचलून घेतलंय. भगवंताच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आणि भगवान प्रल्हादाचं अंग चाटू लागले. सिंहाच्या जातीमध्ये प्रेम व्यक्त करण्याची पद्धती आहे. आणि छोट्याशा प्रल्हादाला भगवान बोलतायत, बेटा माझ्यासाठी तुला खूप छळ सहन करावा लागला, मला यायला खूप उशीर झाला, मला क्षमा कर बरं. काय अद्भुत आहे महाराज.
अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आज या छोट्याशा एका लहान बालकाच्या समोर क्षमायाचना करतोय. प्रल्हादानं म्हटलं, देवा असं का बोलता? माझा छळ झाला पण सगळं तुम्ही सहन केलं. हिरण्यकश्यपानं प्रल्हादाला विष प्यायला द्यायला सांगितलं. विष पिलं प्रल्हादानं, पण विष पचवलं भगवंताने. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, मीराबाईसाठी. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडेवर, दामाजीचा झाला पाडेवर. उच्च नीच काही देणे भगवंत, उच्च नीच काही देणे भगवंत. तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. उच्च नीच काही देणे भगवंत, उच्च नीच काही देणे भगवंत. तिष्ठ भाव भक्ती देखोनिया, तिष्ठ भाव भक्ती देखोनिया, तिष्ठ भाव भक्ती देखोनिया. भगवंताने मेरेसाठी सुद्धा विषप्राशन केले. विष का प्याला राणाजी ने भेजा, पीवत मीरा हसी रे. भगवंताचा मंगलमय स्पर्श प्रल्हादजींना झाला. भगवंताच्या स्पर्शानं सगळं पाप धुवून गेलं आणि परमात्मा तत्वाचा साक्षात्कार प्रल्हादजींना झाला. मोठ्या प्रेमानं आनंद विभोर होऊन भगवंताचे चरण कमल आपल्या हृदयामध्ये धारण केले आणि सगळं रोम रोम पुलकित झाला. हृदयामध्ये प्रेमधारा, डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. आणि प्रल्हादाने आपले चिमुकले हात जोडले आणि भगवंताची स्तुती करण्याला आरंभ केला. काय म्हणतात प्रल्हादजी? ब्रह्मादय सुरगणा मुनयोत सिद्धा सत्वैकतानमतयो वचसां प्रवाहै नाराधितुं पुरुगुणैरधुनापि विप्रुः किन्तोष्टुमर्हति समे हरिरुग्रजाते. देवा, अरे ब्रह्मादिक देव, ऋषी, सिद्ध, अरे यांची बुद्धी सत्वगुणी असते, पण तरी सुद्धा ते आपली प्रवाही वाणीने स्तुती करू शकत नाहीत. आपल्याला संतुष्ट करू शकत नाही. हो, भगवंताची स्तुती करत असताना वेद सुद्धा मौनावले. न इति न इति म्हणून वेद सुद्धा मागे फिरलेले. देवा, मी तर एक घोर असुर जातीत जन्मलेला, एक लहान दैत्य बालक, माझ्या स्तुतीने आपण काय प्रसन्न म्हणा. पण प्रभू, मला एक ठाऊक आहे, तुमची प्रसन्नता कशावर अवलंबून आहे. मन्ने धनाभिजन रूप तपश्रुतौज तेज प्रभाव बल पौरुष बुद्धियोग नाराधनाये भवन्ति परस्य पुंसो
भक्त्या तुतोष भगवान गजयूथ पाय. देवा तुमच्या प्रसन्नतेसाठी धन, कुलीनता, रूप, तप, विद्या, ओज, तेज, प्रभाव, बल, पौरुष, बुद्धी हे काहीही लागत नाही. कुणी म्हणेल खूप धन असेल, खूप श्रीमंत असेल तर देव प्रसन्न होतो. जगामध्ये कितीतरी धनदांडगे लोक आहेत, देव त्यांना प्राप्त झाला नसता. आणि मला सांगा, लक्ष्मी त्याच्या चरणांची दासी आहे, त्याच्या समोर इतरांचं धन ते काय? आणि जर धनानच तो प्राप्त होणार असता तर सुदामाजवळ काय धन होतं? व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषं कुब्जाया कमनीय रूपमधिकं किं तत्सुधाम्नो धनम्. सुदामाजवळ काय धन होतं? कुणी म्हणेल उच्च कुळामध्ये जन्माला आलं की भगवान प्रसन्न होतात. अहो विदुर दासीपुत्र होते. कुणाला वाटेल सुंदर रूप असेल, सौंदर्य भरपूर असेल, भगवान प्रसन्न होतील. अहो तोच इतका मुळात सुंदर आहे ना की त्याच्या इतकं जगामध्ये काहीच सुंदर नाही. तुझी निडणी कोटी चंद्र प्रकाशे कमल वदन हास्य वदन हासे. भगवंताच्या मुखमंडलावरनं 1 कोटी चंद्र ओवाळून टाकावे इतका तो भगवान सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी, रुळे माळ कंठी, वैजयंती राजस सुकुमार मदनाचा पुतळा. हे बघा, जीवाचं सौंदर्य हे क्षणाक्षणाला कमी कमी होत जातं आणि भगवंताचं सौंदर्य क्षणाक्षणाला वाढत जातं, प्रतिक्षण वर्धमान. जीवामध्ये आणि परमात्मामध्ये अंतर आहे. दिने दिने नवम नवम नमामि नंद संभवम. अहो तो जर सौंदर्यानंच प्रसन्न होणार असता तर जगात काय सौंदर्यवान लोक कमी आहेत काय? सौंदर्यवती स्त्रिया कमी आहेत काय? मिस इंडिया, मिस युनिव्हर्स सगळीकडे बोलबाला आहे, त्यांना मिळाला नसता देव. आणि जर तो सुंदर लोकांनाच मिळत असता तर कुब्जीला तो प्राप्त झालाय, तिच्याकडे काय सौंदर्य होतं? कुब्जाया कमनीय रूपमधिकं कोणी म्हणेल विद्या खूप असेल, खूप डिग्र्या मिळवल्या, भगवान प्रसन्न होतात. मला सांगा, तो गजेंद्र कोणत्या विद्यापीठात गेला होता शिकायला? त्यानं कोणती डिग्री मिळवली होती? विद्या गजेंद्रस्य का.
व्यवहारातलं किती का ज्ञान असे ना, परंतु भक्तीचा स्पर्श जर त्या ज्ञानाला नसेल तर त्या ठिकाणी त्या ज्ञानाला काही किंमत नाही महाराज. प्रल्हादानं म्हटलं, देवा आपल्या प्रसन्नतेसाठी या कुठल्याच गोष्टी लागत नाहीत, फक्त एक भक्ती जर असेल तर एका भक्तीनं आपण प्रसन्न होता. भावबळे आकळे एरवी ना कळे करतळी आवळे तैसा हरी. प्रल्हादानं इतके सुंदर भाव व्यक्त केले. देवा आत्ता सांगितलेले 12 गुण एखाद्या उच्च वर्णाच्या मनुष्यामध्ये आहेत, आणि हे 12 गुण असून त्याच्या अंतरंगाला जर भक्तीचा स्पर्श नसेल तर देवा त्याच्यापेक्षा एखादा चांडाळ बरा, ज्याला बाकी हे काही नाहीये परंतु भक्ती त्याच्या अंतरंगामध्ये आहे, तो श्रेष्ठ समजावा. हे अनंता, हे दीनबंधू, मी भयभीत झालेलो आहे. या संसारामध्ये मी भरडलो जातोय. आपल्या कर्मांनी बांधला जाऊन मी या भयंकर दैत्य योनीमध्ये फेकला गेलो आहे. हे नाथ, आपण प्रसन्न होऊन सर्व जीवांसाठी शरण जाण्यास योग्य आणि मोक्ष स्वरूप अशा आपल्या चरणकमलांच्या जवळ मला कधी आश्रय द्याल. यस्मात् प्रिया प्रिय वियोग संयोग जन्म शोकाग्निना सकलयोनिषु दह्यमानः दुःखौषधं तदपि दुःखमतद्धियाहं भूमन् भ्रमामि वदमे तव दास्य योगम्. प्रल्हादानं इतकी सुंदर स्तुती 45 श्लोकामध्ये केली आहे. या प्रल्हादाच्या स्तुतीचंच जर चिंतन करायचं झालं तर 2 दिवस 3 दिवस या स्तुतीलाच लागतील एका प्रल्हादाच्या. प्रल्हादानं षडंगा भक्ती भगवंताकडे मागितली आहे. भगवान प्रसन्न झाले. त्याने म्हटलं, प्रल्हादा किती रे तू बुद्धिमान आहेस. प्रल्हादा तुला काय हवं ते सांग, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. प्रल्हादानं म्हटलं, मला देवा मला काहीही नकोय. मी केलंय काय, तुमची भक्ती केली. मग त्या भक्तीच्या बदल्यात मी जर तुमच्याकडनं काही मागितलं तर मी भक्त ठरणार नाही, मी व्यापारी ठरेल. देवाची भक्ती करायची आणि त्या बदल्यात देवाकडून काही मागून घ्यायचं, धन संपदा वगैरे, हे आदान प्रदान लेनदेन व्यापारामध्ये. देवा तुम्ही समोर असताना तुम्हाला सोडून दुसरं काय मागावं. यम लब्ध्वा चापरम लाभ मन्यते नाधिकं तथा. भगवंताने म्हटलं, नाही प्रल्हादा, मला तुला काहीतरी द्यायचंय, काहीतरी माग. देव तरी कसा आहे बघा ना हो, जो नको म्हणतो त्याच्या मागे लागलाय, आणि आपल्यासारखे रोज त्याच्याकडे कितीतरी मागण्या करत असतात पण आपल्याकडे ढुंकून पाहत नाही. प्रल्हादाने विचार केला, आपल्याला काही नको आहे पण भगवान सारखं माग म्हणतायत. एखादा मोठा मनुष्य एखादी गोष्ट सांगत असेल, एकदा दोनदा आपण नाही म्हणावं, पण सारखं नाही म्हणणं म्हणजे औद्धत्य दिसतं, उद्धटपणा दिसतो. प्रल्हादानं म्हटलं, देवा मला काहीच नको आहे, पण आता तुमची इच्छा आहे म्हणून तुमचं मन राखण्यासाठी मी काहीतरी मागतो. देवाला आनंद झाला, प्रल्हाद आपल्याकडे मागणार आहे काहीतरी. प्रल्हादानं म्हटलं, देवा मला काय हवंय ऐका. यदिरासीश मे कामान वरांस्त्वं वरदर्शभा कामानां हृद्य संरोहं भवतस्तु वृणे वरम्.
प्रल्हादानं म्हटलं, देवा तुम्ही देणाऱ्यांचे शिरोमणी आहात, मी मागेल तोवर आपण मला देऊ इच्छित असाल तर देवा ऐका, मला काय हवंय, माझ्या हृदयामध्ये कुणाकडे कधीच काही मागण्याची इच्छाच उत्पन्न होऊ नये हेच मला दे. वा, याचे इतकं श्रेष्ठ मागणं कोणतं असू शकतं? मागणे ते सरे, असं मागणं केवळ दोघांनी मागितलंय, एक जगद्गुरु तुकाराम महाराज आणि एक प्रल्हादजी. प्रल्हादानं हात जोडले आणि प्रभूंची प्रार्थना केली, देवा फक्त एक करा, माझ्या पित्यानं आयुष्यभर आपला द्वेष केला, देवा फक्त माझ्या बापाला नरकाला पाठवू नका. भगवंताच्या डोळ्यात अश्रू आले. प्रल्हादा, अरे ज्या हिरण्यकश्यपूनं तुला मारण्यासाठी अतोनात प्रयत्न केले त्याच्याबद्दल तुझ्या अंतरंगात अशी भावना? संत महात्म्यांना किती जरी जगानं त्रास दिला ना तरी सुद्धा संत महात्मा जगाचं वाईट व्हावं अशी कधीच भावना आपल्या अंतरंगात आणत नाही. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पहावो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जग. काय मागणं मागितले ज्ञानोबरायांनी, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुष्टांचा नाश व्हावा असं नाही म्हटलं ज्ञानोबरायांनी, फक्त दुष्टांच्या मनातली जी दुष्टता आहे ती नष्ट व्हावी. दुष्ट माणसाच्या मनातला दुष्टपणा निघून गेल्यानंतर तोही आपल्यासारखाच आहे. भगवंताने म्हटलं, प्रल्हादा तुझ्यासारखा भक्त ज्या कुळामध्ये जन्माला येतो ना प्रल्हादा, त्या कुळातल्या 21 पिढ्या उद्धरून जातात रे. त्रिसप्तपी पिता पूतः पितृभि सहते नग, हे साधोस्य कुले जातो भवान वै कुल पावना. तुझे वडील त्यांच्या 21 पिढ्यातील पितरांच्या असं पवित्र झाले, कारण कुळाला पवित्र करणारा पुत्र तुझ्या रूपाने त्यांच्या कुळात जन्माला आला. प्रल्हादा, माझे भक्त जिथे जिथे राहतात, अरे तो देश पापांची खाण जरी असला तरी सुद्धा पवित्र होऊन जातो, ते वातावरण अत्यंत पवित्र होऊन जातं. मग जुन्या काळातल्या ऋषीमुनींच्या आश्रमाचं वर्णन आपण ऐकतो. त्या आश्रमामध्ये गेलं की असं वातावरण असतं की तिथं गाय आणि वाघ एकत्र राहतात, कुत्रा मांजर एकत्र राहतात, साप मुंगूस एकत्र राहतात. म्हणजे परस्पर वैर असणारे जीव आहेत ते त्यांच्या आश्रमाच्या परिसरात गेल्यानंतर अंतरंगातला वैरभाव विसरून जातात. ही त्यांच्या तपोबलाचं, त्यांच्या सामर्थ्याचं फल असतं. भगवंताने प्रल्हादाला इतका मोठा आशीर्वाद दिला, प्रल्हादा जगात जे लोक तुझ्यावर प्रेम करतील ते सुद्धा माझे भक्त होतील. आपल्यावर प्रेम करणारा देवाला आवडतो, पण भक्तांवर प्रेम करणारा, भक्ताचं चरित्र गाणारा भगवंताला विशेष आवडतो. अर्जुनानं म्हटलं, देवा तुम्हाला कोण आवडतं? भगवान सांगतायत, तेही प्राणा परहुते मज आवडती निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. अर्जुना, जे माझ्या भक्तांचं चरित्र गातात ते मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे.
भगवंताने प्रल्हादाला वरदान दिलं. भगवान नरसिंह अंतर्धान झाले. प्रल्हादांचं चरित्र अत्यंत पावन करणारं असं चरित्र आहे. यानंतर देवर्षी नारदांनी धर्मराजाला वर्ण आश्रम धर्माचा उपदेश केलाय. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यांचे काय धर्म आहेत, यांची काय कर्तव्य आहेत, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, यती हे 4 आश्रम आहेत, यांचं काय काय कर्तव्य आहे विस्तारानं सांगितलं. इथे सप्तमस्कंद संपतो, अष्टमस्कंदाला आरंभ होतो. अष्टमस्कंद मन्वंतर या लक्षणाने युक्त आहे. अष्टमस्कंदाचं लक्षण मन्वंतर आहे. मन्वंतरी कालगणना आहे. एक मन्वंतर किती असतं? एक मन्वंतर म्हणजे किती काळ? ते पाश्चात्य लोक आपल्याकडे आले आणि त्यांनी आपल्याला असं सांगून ठेवलं की इसवी सनापूर्व 5000 वर्षाच्या पूर्वी पृथ्वी निर्माण झाली. चुकीचं आहे. पृथ्वीच्या निर्माणाचा काळ अनादी आहे महाराज, तो सांगता येत नाही. तुम्हाला एक गणित सांगतो. कृत, त्रेता, द्वापार आणि कली 4 युग आहेत. कलियुगाचं आयुष्य 4,32,000 वर्ष आहे. किती गेलेत आतापर्यंत? 5,000 काही वर्ष गेलेत, अजून 4,26,000 काही वर्ष अजून बाकी आहेत. बापरे, आता 5,000 वर्षातच अशी अवस्था झाली आहे. मनुष्याचं नैतिक अधपतन इतक्या झपाट्यानं झालंय. पुढे तसं जसं कलियुग होईल जाईल पुढे तसं तसं काय होणार आहे? भगवंताची आपल्यावर कृपा आहे महाराज. भगवंताने आपल्याला कलीच्या पहिल्या चरणात जन्माला घातलंय. कलियुग अत्यंत भयानक आहे. कलियुगाच्या आयुष्याच्या दुप्पट वर्ष आयुष्य आहे द्वापार युगाचं, 8,64,000. त्याच्या दुप्पट त्रेतायुग आहे आणि त्याच्या दुप्पट कृतयुग आहे. 4 युगांची वर्ष संख्या मिळून होते 43,20,000. 43,20,000 वर्ष गेले म्हणजे एक चौकडी संपली, एक चतुर्युगी संपली. आणि अशी ही एक चतुर्युगी 71 वेळेला फिरली म्हणजे एक मन्वंतर झालं. करा कॅल्क्युलेशन. असे 14 मन्वंतर आहेत. त्याच्यातले 6 मन्वंतर गेलेत आणि 7वं वैवस्वत नावाचं मन्वंतर सध्या सुरू आहे. आपण संकल्पामध्ये म्हणतो वैवस्वत मन्वंतरे. मन्वंतरी कालगणना आहे. स्वयंभू म्हणू त्याला एका स्त्रीपासून झालेली 3 मुलं आणि एका स्त्रीपासून झालेली 10 मुलं अशी सगळे मिळून 14. ही 14 मन्वंतरांची रचना आहे. राजाने या मन्वंतरामध्ये भगवंताने आपले निरनिराळे अवतार घेतलेले आहेत. आणि यापैकी तामस नावाचं मन्वंतर आहे. या तामस मन्वंतरामध्ये भगवंताने आपला श्रीहरीचा अवतार घेतला आणि गजेंद्राचा अवतार घेतला. राजा परीक्षिताने शुकदेवांना प्रार्थना केली, महाराज हे गजेंद्रावर काय संकट आलं होतं, मला गजेंद्र मोक्षाची कथा ऐकायची. शुकदेवजी सांगू लागले, आसीत गिरीवरो राजन त्रिकूट इति विश्रुतः
क्षीरोदेनावृत श्रीमान योजनायुतमुच्छ्रितः. एक त्रिकुट नावाचा पर्वत आहे. क्षीरसागराने पर्वताला वेढा दिलेला आहे. या पर्वताला 3 शिखर आहेत, एक सोन्याचं, एक रुपयाचं आणि एक लोखंडाचं. राजा, हा पर्वत इतका सुंदर आहे की या पर्वताच्या निसर्ग सौंदर्यापुढे इंद्राचं नंदनवन सुद्धा कमी पडेल, फिकं पडेल स्वर्गातलं. इतका पर्वत निसर्गाच्या समृद्धीनं समृद्ध आहे. निसर्गानं मुक्त असताना आपल्या सौंदर्याची उधळण या पर्वतावर केलेली. निसर्गामध्ये सुद्धा खूप आनंद असतो महाराज. निसर्गामध्ये सुद्धा खूप सौंदर्य असतं. तिथं फक्त रमणारं रसिक मन पाहिजे. आपण जर देवभूमी हिमालयामध्ये जाल ना, ऋषिकेशच्या वर गेल्यानंतर त्या हिमालयाचं प्राकृतिक सौंदर्य इतकं जबरदस्त असतं की ते सौंदर्य पाहून परत इकडे यावं अशी इच्छा होत नाही. पण आजकाल माणसाचं शेड्यूल इतकं टाईट झालंय की त्याला दुसरीकडे कुठं पाहायला वेळच नाही. डोळ्याला झापड्या बांधलेला तो बैल असतो की नाही, तसं मनुष्याचं झालंय महाराज. जगामध्ये कितीतरी सुंदर वस्तू आहेत. निसर्ग किती सुंदर आहे. रात्रीच्या वेळेला आकाश मंडलाचं निरीक्षण करा. आकाशगंगा किती सुंदर आहे, आपल्याला आनंद मिळेल. पण त्याच्यासाठी मन रसिक पाहिजे. एका कवीनं ब्रह्मदेवाला म्हटलंय, देवा अव्याकरणमधीतम भिन्नद्रोण्या तरंगिणी तरणम रसिकेषु कवित्व निवेदनम शिरसि मालिक मालिक मालिक. व्याकरण न शिकता केलेला अभ्यास तो काही उपयोगाचा नाही. व्याकरण हा भाषेचा आत्मा आहे. मुखम व्याकरणम प्रोक्तम, शिक्षेमध्ये वर्णन आहे. आजकाल एक सूर निघाल्यामध्येच शैक्षणिक पद्धतीमध्ये की म्हणे कोणी विचार मांडला की भाषेतलं व्याकरणच काढून टाका म्हणले. आरक्षण. व्याकरण जर काढलं भाषेमधलं तर काय राहिलं? व्याकरण आत्मा आहे. फुटलेली नौका घेऊन पाण्यामध्ये पलीकडच्या तीरावर जाण्याचा विचार करणं ते सुद्धा योग्य नाही. आणि त्या कवीनं म्हटलंय, जो रसिक नाही त्याच्या समोर काव्य वाचनाची वेळ मला आणू नकोस म्हणले. मालिक मालिक मालिक. हे बघा, फार गर्दी नसावी, दर्दी असावेत, थोडेच असावेत. मी काल काकांना म्हणालो की इथले श्रोते इतके चाणाक्ष आणि इतके छान आहेत की किती बोलावं आणि किती बोलू नये, काय काय सांग असं मला होतं. नाही तर काही वेळेला आम्हाला अनुभव येतो, भागवत चालूच आहे, लोकांची ब्रह्मानंदी टाळी लागलेलीच आहे, कोणाला सांगायचं? रसिकेषु कवित्व निवेदनम शिरसि मालिक मालिक मालिक. अरे निसर्गानं तुकाराम महाराजांना सुद्धा वेळ लावलाय. एवढे वैराग्य शिरोमणी तुकोबार आहे, पण ते सुद्धा निसर्गाच्या सौंदर्यानं वेडावले आणि त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आमा सोय रे
वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे पक्षी सुस्वरे आळवीती पक्षी सुस्वरे आळवीती वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे पक्षी सुस्वरे आवेती पक्षी सुस्वरे आवेती वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे हरिकथा भोजन परवडी विस्तार हरिकथा भोजन विस्तार हरिकथा करुणे प्रकार सेवूरुचे करुणे प्रकार सेवूरुचे तुका म्हणे होय मनसे संवाद तुका म्हणे होय मनसे संवाद आपुलाची वाद आपणासे वृक्षवल्ली वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे निसर्गामध्ये सुद्धा फार आनंद आहे. राजा या पर्वतावर एक गजेंद्र नावाचा हत्ती राहतोय आपल्या परिवारासमवेत. एकदा काय झालं, खूप उष्णता वाढली. त्या पर्वतावर असणारी छोटी छोटी सरोवर आटून गेली. लांब अंतरावर एक विशाल असं सरोवर होतं. गजेंद्राच्या सगळ्या पिलांनी हट्ट केला, बाबा बाबा चला ना वॉटर पार्कला, आम्हाला ही उष्णता सहन होत नाही. गजेंद्र आपल्या परिवाराला घेऊन त्या सरोवराच्या काठावर आलाय. ती पिलं पाण्यामध्ये शिरली, अत्यंत आनंद होतोय त्यांना. आणि त्या सगळ्यांचा आनंद पाहून गजेंद्र सुद्धा आनंदी होतोय. श्रद्धे डोंगरेजी महाराज नेहमी म्हणत असतात, संसार एक सरोवर है और इस सरोवर में आने वाला हर एक जीव गजेंद्र है. मनुष्य सुद्धा आपल्या परिवाराच्या सुखानं मी सुखी किंवा परिवाराच्या दुःखानं मी दुःखी असं म्हणत असतो. वस्तुतः आत्मस्वरूप असं आहे की त्या ठिकाणी आत्म्याचं सदैव आनंद हे स्वरूप आहे, दुःख नाहीच आहे तिथे. परंतु हा जीव काय करतो, मायेच्या सहाय्यानं त्या ठिकाणी दुसऱ्याच्या सुखदुःखाचा अध्यास आपल्यावर करतो, आरोप आपल्यावर करतो. जे आपलं नाही ते आपलं म्हणणं याला अध्यास असं म्हणतात. वेदांताच्या भाषेमध्ये याचं नाव अध्यास आहे. आदिशंकराचार्य महाराजांनी ब्रह्मसूत्राचं भाष्य लिहित असताना आधी अध्यास भाष्य लिहिलंय. अध्यासो नाम तस्मै तद्बुद्धी. जे आपलं नाही त्याला आपलं म्हणणं याला अध्यास म्हणतात. हा जीव काय करतो, आपले परिवारातले लोक स्त्रिया पुत्र हे जर आनंदी असतील तर मी आनंदी असं म्हणतो. तद यथा पुत्र भार्या दुष्विकलेषु सकलेषु अहमेव विकल सकलो वा इति बाह्य धर्मान आत्मनि अध्यस्यति. या बाह्य धर्माचा आपल्यावर आरोप करतो, अभ्यास करतो.
तथा इंद्रिय धर्मान मूका काना क्लिबा बदिरा अंधो अहमिती. मी मुका आहे, मी बहिरा आहे, मी आंधळा आहे. हे इंद्रियांचे धर्म आहे. आत्मस्वरूप मुका बहिरा आंधळ कसंच नसतं. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयात्. अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मस्वरूपाचं वर्णन भगवान करतायत. नयनं चिंतन्ति शस्त्राणि नयनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. जे आपलं नाही त्यानं आपलं म्हटलं म्हणजे दुःखाला सामोरं जावं लागतं. पुष्कळ खोल विचार आहे. गजेंद्र अत्यंत आनंदामध्ये आहे आणि त्याच क्षणी त्याला जाणीव झाली कोणीतरी त्याच्या पायाला घट्ट पकडले. पाय झटकवतो पण पकड काही सुटेना. काठावर आला, पाहिलं एका मगरानं एका ग्रहानं जबड्यामध्ये पाय धरलेला आहे. तो मगर सुद्धा इतका बलवान होता महाराज की त्यानं गजेंद्राला पुन्हा खोल पाण्यात नेलं. गजेंद्र त्याला पुन्हा बाहेर आणतोय, तो पुन्हा आत खोल पाण्यामध्ये नेतोय. बराच काळ झाला. गजेंद्र थकला. गजेंद्राने आपल्या सगळ्या परिवारजनांना म्हटलं, अरे या ग्रहानं माझ्या पायाला पकडलंय, कुणीतरी मला यातून सोडवा रे. सगळे गजेंद्राच्या भोवती जमा झाले, त्याला ओढू लागले, बाहेर आणतात. पुन्हा तो ग्रह आतमध्ये नेतो. पुष्कळ काळ गेला, ते थकले. शेवटी त्याने विचार केला, आता हा काही याच्यातून सुटत नाही. एक 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 करून त्याला सोडून सगळे निघून जातात. गजेंद्राच्या नेत्रामध्ये अश्रू आले. अरे मी ज्यांच्यासाठी हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलं, आज ते सगळे मला या संकटाच्या वेळेला सोडून जात आहेत. तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. सगळ्याला आपण आपलं आपलं म्हणतो, पण आपलं कोण आहे महाराज? हा देह सुद्धा आपला नाहीये. गृहदेहाची स्वामिनी ती तर राहिली भुवनी, मी जळत असे श्मशानी अग्नि सभे एकलाची. ज्या स्त्रीला आपण अर्धांगिनी म्हणतो ती आपल्याबरोबर फक्त घराच्या दारापर्यंत आहे. ज्यांना आपला आपला म्हणतो ते लोक स्मशानापर्यंत आहेत. ज्या देहाला आपण आपला म्हणतो तो देह फक्त चितेपर्यंत आहे. त्यानंतर मात्र प्रत्येकाला आपल्या कर्माची शिदोरी बरोबर घेऊन पुढचा प्रवास करावा लागतो. गजेंद्रानं विचार केला, आता मला हे कोणीच सोडवू शकत नाहीत. आता मी भगवंताला शरण जातो. आणि गजेंद्रानं भगवान श्री हरींचा धावा करायला सुरुवात केली आहे. त्यानं सुंदर स्तुती करण्याला आरंभ केला. काय म्हणतो तो गजेंद्र? नमो नमस्ते अखिल कारणाय निष्कारणाय अद्भुत कारणाय सर्वागमाम्नाय महार्णवाय नमो पवर्गाय परायणाय. देवा, आपण अखिल विश्वाचं कारण आहात. आपलं कोणी कारण नाही, आपण निष्कारण आहात. ज्याप्रमाणे एखाद्या समुद्रामध्ये हजारो नद्या येतात आणि समुद्र त्या नद्यांना उदाहरण करण्यानं आपल्या पोटामध्ये घेतो. देवा, तुमच्या चरणी आलेल्या सगळ्या भक्तांना आपण आपल्या चरणी आश्रय देतो. देवा, मी सुद्धा एक असाच
अभागी असा अडकलेला एक भक्त आपल्याला शरण आलोय. देवा आपण मला यातून सोडवा. गजेंद्रानं सुंदर स्तुती केली आहे आणि ती स्तुती गजेंद्रानं केलेली ऐकली भगवंतानी. आणि भगवान अत्यंत वेगानं गजेंद्राकडे यायला निघाले. लक्ष्मीने म्हटलं कुठे चाललात, मला सांगून तरी जा. कुणाचा फोन वगैरे आला तर मला सांगता येईल ना कुठे गेलेत. एवढं बोलायला वेळच नाही भगवंताला. भक्ताकडे भगवान किती घाईनं येतात. असं वर्णन आहे की भगवंताने फक्त हत्ती शब्द उच्चारला लक्ष्मीला सांगण्यासाठी, पण हत्ती शब्दातलं ह अक्षर उच्चारताना भगवान लक्ष्मीच्या जवळ होते आणि ती अक्षर उच्चारेस तर भगवान पोहोचले सुद्धा गजेंद्राच्या जवळ. हा काय लक्ष्मी, ती काय गजराज. आपलं सुदर्शन चक्र सोडलं. त्या सुदर्शनानं त्या ग्रहाचा जबडा फाडला आणि हत्तीला भगवंताने वर काढलेलं आहे. भगवंताचा स्पर्श होताच त्या हत्तीनं आपलं रूप टाकून दिलं आणि तिथे इंद्रद्युम्न नावाचा एक राजा निर्माण झाला. इंद्रद्युम्नानं प्रणाम केला. प्रभू मी आपला भक्त आहे. मी पर्वतावर कुलाद्री पर्वतावर 4 महिने अनुष्ठान करत होतो. जटा वाढलेल्या आहे, दाढी वाढलेली आहे आणि मी आपलं व्रतस्थून अनुष्ठान करतो आहे, आपली पूजा करतो आहे. एवढ्यामध्ये महर्षी अगस्त्य तिथे आले. आता मी विचार केला की आपली पूजा चालली आहे आणि पूजा सोडून कसं उठावं अगस्त्यांच्या स्वागताला. उपासना शास्त्रामध्ये असा नियम आहे की एकदा पूजेला बसलं ना की सगळी सामग्री जवळ घेऊन बसावं. पूजा संपूर्ण होईपर्यंत उठू नये मधूनच. झालं असं म्हणलं आपल्याला पूजाच करणं होणार नाही. आधीच तर पूजा करण्याचा कंटाळा. पुष्कळ जेंट्स लोक पाहिलेत मी, ते पूजा करतच नाही. त्यांनी सांगितलं महाराज आम्ही आमच्या मंडळीनं देऊन टाकले ते सगळं खातं. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानं गृहे. धन्य गृहस्थाश्रमाची 10 सूत्र सांगितली आहेत. सानंदम सदनम सुताश्च सुदया कांता मृदो भाषिणी सन्मित्रं सुधनं स्वयोषिति रतिः आज्ञापरा सेवका. आतिथ्यं शिवपूजनं प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे साधो संगमुपासते सततं धन्यो गृहस्थाश्रमः. भर्तृहरीने गृहस्थाश्रमाची 10 सूत्र सांगितली आहेत. हे जर असेल ना त्याचा गृहस्थाश्रम धन्य. आपण आपल्या आपल्या मनात विचार करा, आपल्या घरात यापैकी किती गोष्टी आहेत. सानंदम सदनम, आनंदानं भरलेलं घर आहे. सुताश्च सुधियः, बुद्धिमान अशी मुलं आहेत. कांता मृदू भाषिणी, चुकूनही न रागावणारी अशी पत्नी. चुकून गोड बोलणारी नाही म्हणत मी, चुकूनही न रागावणारी. कांता मृदू भाषिणी, सन्मित्र आहेत, चांगले मित्र आहेत. न्यायानं मिळवलेलं धन आहे. सुधनम, आज्ञापरा सेवका, हा आज्ञेमध्ये राहणारे नोकर आहेत. असे नोकर मिळणं फार कठीण असतं महाराज. नोकरांचे सुद्धा प्रकार आहेत. काही नोकर सांगकामे असतात, जेवढं सांगितलं तेवढंच करणारे. एका मालकिणीनं सांगितलं आपल्या नोकराला, हे बघ समोर दूध ठेवलंय, मांजर येईल दूध पिऊन जाईल, बरं लक्ष ठेव. ती गेली काहीतरी कामाला आणि येऊन पाहते तर दूध अजिबातच राहिलं नाही. अरे याच्यातलं दूध काय झालं?
त्यानं म्हटलं कुत्र्यानं पिलं. अरे तुला सांगितलं होतं ना. त्यानं म्हटलं तुम्ही मांजर सांगितलं होतं, कुत्रा कुठे म्हणाला होता. विनोदाचा भाग सोडा. आज्ञापना सेवक हा, आज्ञाकारी सेवक मिळणं सुद्धा फार कठीण आहे. आतिथ्यम, आपल्या घरी सदैव पै पाहुण्यांची अतिथींची आवक जावक आहे, येणं जाणं आहे. महाराज जुन्या काळामध्ये असं प्रेम होतं लोकांचं की गावाकडचे काही लोक आले तर त्या ठिकाणी त्यांना आग्रहानं ठेवून घेतलं जात असं. पुष्कळ वेळेला कोणाचं आजारपण वगैरे असलं तर त्या ठिकाणी ते आजारी लोक, त्यांच्या बरोबरचे लोक आपल्या घरी उपचार होईपर्यंत आपल्या नात्यातली काही मुलं ज्यांना गावामध्ये शिक्षणाची सोय नाही ते आपल्या घरी, जुन्या काळात असं होतं चित्र. मामाचा मुलगा, आत्याचा मुलगा हे त्या ठिकाणी घरी, असं चित्र होतं. जुने लोक असं म्हणतात की आपल्या घरी नेहमी लोकांची आवक जावक असेल ना तर समजावं आपल्या घरचा वास्तुपुरुष आपल्यावर प्रसन्न आहे. आजकाल फ्लॅट सिस्टीम निघाली आणि मनुष्य इतका नॅरो माइंडेड होत चालला, कोणी घरी येणं जाणं हे सगळं हळूहळू कमी होत चाललंय. पूर्वी नात्यांचा विस्तार खूप होता. मामा, मावश्या, आत्या, चुलत चुलत चुलत. आता नाती सुद्धा इतकी इतकी संकुचित झाली. एकाला विचारलं हे कोण आहे तुमचे, ते म्हणजे आमचे खूप लांबचे आहेत. लांबचे म्हणजे काय, आमच्या वडिलांच्या भावाची मुलं आहेत म्हणे. हे काय लांबचे आहेत काय, वडिलांच्या भावांची मुलं. आजकाल माणसाकडे बाकी सगळ्या गोष्टी आल्या परंतु त्याच्या मनातला, अंतरंगातला प्रेमाचा झरा मात्र हळूहळू आटत चाललेला आहे. मला आठवतं आम्ही लहान असताना आमच्या गावी होतो. आमच्या घरी जर कोणी पाहुणा आला ना तर त्याला इतर 25 घरी चहाला जावं लागायचं. गेलं नाही तर लोक रागवायचे, आमच्या घरी आला नाहीत तुम्ही, इतकं प्रेम होतं. आतिथ्यम, घरी नेहमी अतिथीचं येणं हे धन्यग्रस्ताश्रमाचं सूत्र आहे. शिवपूजनम, आपल्या घरामध्ये नित्य देवाचं पूजन, कुलधर्म कुलाचार सगळं वेळच्या वेळेला होणं. मिष्टान्न पानगृहे, घरी रोज मिष्टान्न. शब्दशः अर्थ घेऊ नका. डायबिटीस वाल्यांचं काय होईल रोज मिष्टान्न म्हणलं तर. मिष्टान्न याचा अर्थ सात्विक अन्न आपल्या घरी. भगवंताने गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये सात्विक, राजस आणि तामस 3 प्रकारच्या आहाराचं वर्णन केलेलं. फार तिखट, फार तेलकट, फार मसालेदार हे अन्न सात्विक नाहीये. ज्यामुळे आपल्या अंतःकरणाची वृत्ती सात्विक राहील असा आहार सेवन केला पाहिजे. आणि साधो संगम उपासते, साधूंचा संग आपल्या घरी नेहमी, संतांचा संग आपल्याला नेहमी व्हावा. या गोष्टी जर असतील तर आपला गृहस्थाश्रम धन्य आहे असं समजायचं.